ते दिसतात. त्याच्या गळ्यात साप घालले असतात आणि माळा घालला असतात. अच्छा, साप घातला आणि माळा घातल्यात गळ्यामध्ये. डोक्यावर केस आहेत का शंकर भगवंतांच्या? केस बांधलेले आहेत का मोकळे आहेत? बांधले नाही, असेच अच्छा, असे बांधलेले आहेत. उभे आहेत का बसलेले आहेत शंकर भगवान? बसलेले. अच्छा, शंकरजींचं वर्णन करा, कसे दिसत आहेत तुम्हाला? त्रिशूळ आणि गळ्यात साप आहे. आता त्रिशूळ गळ्यात साप आहे. तरुण आहेत का म्हातारे आहेत? नाही, तरुण आहेत. डोक्यावरती जटा बांधलेली. जटा बांधलेली. आणि लुकडे आहेत का असे तब्येतनी आहेत? नाही, लकडे आहेत. ओके. आणि कशावर बसलेत? मोठासा दगड आणि त्याच्यावर हे वाघाचं चांबडं. चांगलं. ओके, वाघाच्या चांबड्यावर बसलेत. ओके. शंकर भगवंतांचा आशीर्वाद घ्या. त्यांना माझा जय श्री दादाजी सांगा. दिला आशीर्वाद? बसलेले आहेत. काय करतायत? गळ्यात नाग आहे त्यांच्या हं. आणि त्रिशूल आहे हातामध्ये. हं. आणि त्यांचा तो कलर आहे ना, हं. निळा जांभळा, तो कलर आहे. अच्छा, डोळे बंद आहेत का चालू आहेत? बघतात ते. अजून वर्णन करा त्यांचं. खाली वाघाचंही बसायला असं. अच्छा, बरं. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत. हं. आणि त्यांचं ते केसाचा जटा म्हणतात त्याला. हां, ते हं. आता उभे राहिले तर. अच्छा, आता उभे राहिले. हां, बसलेले होते, आता उभे राहिले. हो हो. तुम्ही त्यांना जय श्री दादाजी केला का? माझा जय श्री दादाजी सांगा. श्रीरामाची नटेश्वरी म्हणजे अर्ध पार्वतीचं शरीर आहे आणि अर्ध शंकराचं आहे. हं. पण ते असं गोल चक्र फिरते असं इंद्रधनुष्यासारखं हं. त्यांच्या भोवती असं. बरं बरं. पण तुम्हाला दिसतंय ना, स्पष्ट आहे सगळं? हो. निळे वगैरे डोंगर आहे छोटे छोटे, हां. पण हा बर्फाच्छादित आहे म्हणजे हिमालय सारखाच आहे. ओके. काहीतरी मुवमेंट होतीये, कोणीतरी हातपाय हलवत आहे. बघा कोण आहे. मे बी मला शंकर भगवानांचा हे वाटतोय असा, येस. निळ्या स्वरूपात आहेत, पण हात हलवतायत, पाय नाही दिसत, काहीतरी हलवतायत आणि अर्धी बाजू दिसतीये मला. दिसेल, पूर्ण दिसेल. बघत राहा. चेहरा अजून नाही दिसत आहे. मग काय दिसतंय आता तुला? एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, उभे आहेत, एक पाय तांडव नृत्यासारखा वर आहे, एक टेकवला आहे आणि डोक्यावरती चंद्र आहे आणि जटा अशा सोडलेल्या आहेत केवढ्या आहेत जटा? खांद्यापर्यंत. त्यांचा वरचा डोळा उघडा आहे पण. ओके, ध्यान करत बसलेत आणि तिसरा डोळा उघडा आहे त्यांचा असं. हो. ओके. केवढे? डोळ्यातून प्रकाश येतोय. त्या डोळ्यातनं प्रकाश येत आहे. महादेवांना हात किती आहेत? 2. 2. काय आहे हातांमध्ये? ध्यान करते अशी खाती. ओके. कसे आहेत? तरुण, म्हातारे? तरुण. ओके. शरीर कसं आहे त्यांचं? सडपातळ आहे, जाड आहे, कसं आहे? हो, बारीक आहे. अच्छा. डोक्यावरती? डोक्यावरती हे बांधलेले रुद्राक्षाचे हे रुद्राक्ष बांधलेत केसांना. केसांना. हो. गळ्यामध्ये बघ. गळ्यामध्ये काही नाही. माळा बिळा असं काही नाही? नाही. ओके. कपडे काय घातलेत त्यांनी? वाघाचं चांगलं. वाघाचं चामडं. हो. ओके. कशावर बसलेत? वाघाच्या त्याच्यावर. वाघाच्या चामड्यावरच बसलेत. हो. ओके. त्रिशूळ वगैरे त्यांचा? त्रिशूळ नाही आहे. जवळ एक असं लोट आहे. लोटा? हो, जवळ त्यांच्या. कमंडलू? हा, बरोबर. किती हात आहेत शंकरांना? 2च हात आहेत. कसे आहेत दिसायला? ब्लू कलरचे. डोक्यावरती काय आहे त्यांच्या? बुद्धांसारखे ते गोगलवर बसले. बुद्धांसारख्या गोगल काय बसल्यात? ओके. शंकरजी आहेत का बुद्ध आहेत ते? पूर्ण अंग ब्लू आहे. आणि गळ्यामध्ये काय आहे त्यांच्या? रुद्राक्षाची माळ आहे पूर्ण रुद्राक्षाच्या माळा आहेत. अच्छा. आणि काय करते? ध्यानाला बसले? कशावर बसले ध्यानाला?
ते त्यांचं ते हे असतं ना ते हे हे हाताळायचं त्याच्यावर अच्छा. वाघाच्या चामड्यात हां दगडावर आहेत का वाघाच्या चामड्यावर आहेत? दगड ओके. आजूबाजूला त्रिशूळ वगैरे काय दिसतंय? हां त्यांच्या हातात एक त्रिशूळ आहे. त्यांच्या हातात त्रिशूळ आहे. हां बरं. आणि त्रिशूळाला डबरू वगैरे आहे? हां बसलेत एकदम शांतपणे, जसं की तपाला बसलेत आणि त्यांच्या मागे देर इज अ मॅश ऑफ डार्कनेस विच इज ॲज इफ ट्राईंग टू हिंडर, म्हणजे पोचू देत नाही आहेत ते. किती हात आहेत शंकर भगवंतांना? मला तरी आता ते तप करतात तर 2च असे त्यांच्या मांडीच्या इकडे दिसत आहेत. बरं. मांडी घालून बसले? हो, मांडी घालून बसलेत. त्यांचे मला केस जसे त्यांचे मण्यांमध्ये असतात तसे, मग त्यांचा त्रिशूळ. त्रिशूळ केवढा आहे? ते खूप दूर आहेत म्हणून मला ते सगळे, म्हणजे त्यांचा त्रिशूळ तर मोठा आहे पण आता त्यांच्या आकारापुढे तर तो छोटाच दिसतोय. ओके. आणि मग त्यांच्या हातात माळा आहेत आणि त्यांनी त्यांचं जे ड्रेस कोड आहे ते पण असं काय नीटली डिफाईनेड, तर ते जसं कुठल्या तरी म्हणजे ते कलर्स, मला कलर्स दिसतच नाही आहेत. ते असं एकदम इन द फॉर्म ऑफ सम हीटला कसं करतो, ग्रीन, येल्लो, फ्लोरसेंट असं दिसतंय मला सगळं. बरं. मी तर कपाळावर हात ठेवतोय आता बघ. बसलेले का उभे? बसलेले म्हातारे आहेत का तरुण आहे? म्हातारे म्हणजे असे वयस्कर आहेत. केस आहेत का डोक्यावरती? आहेत. कसे आहेत? बांधलेले आहेत का मोकळे? अच्छा. डोळे उघडे आहेत का बंद आहेत? डोळे बंद बंद आहेत. अंगावरती काय दागदागिने घातलेत का शंकर भगवंतांनी? रुद्राक्षाच्या माळा. ओके. तब्येतनी आहेत का सडपातळ आहेत? तब्येत. अजून काय हत्यारे वगैरे आहेत त्यांच्याकडे? कपडे काय घातलेत शंकर भगवंतांनी? वाघाच्या चामड्यात. ओके. कशावर बसले? तपस्याला बसले. हात किती आहेत? 4 आहेत. ओके. कसं वाटतंय शंकर भगवंतांना बघून? चांगलं वाटतं. नमस्कार करा. त्यांचा मधला डोळा उघडलेला आहे. ओके. मधला डोळा उघडलेला आहे. कपाळावर काय म्हणला? ते व्हाईट लावतात बघा हां, ते. तसं दिसतंय. हां ओके. आणि त्यांचे डोळे बंद आहेत का चालू आहेत? हे 2 खालचे बंद आहेत आणि वरचं चालू आहे. अच्छा. गळ्यात काय आहे का बघ त्यांच्या? हे सापावाने दिसते. त्याचं सापाचं नुसतं तोंड दिसते. ओके. अजून त्याला डोळे उघडे आहेत का बंद आहेत सापाचे? सापाचे डोळे बंद आहेत. जीभ पण बंद आहे. अजून गळ्यात दुसरं काय घातलंय का? अजून काय हात किती आहेत शंकरजींनी? मगाशी एक होतं, आता अजून एवढं दिसतं. अच्छा. मग पूर्ण दर्शन घे त्यांचं. वरती डोक्यात चंद्राचं हे दिसतो. रुद्राक्षाचे माळ आहे कुठे? डोक्याला. ओके. हसरा चेहरा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळ आहे. उभे आहेत का बसलेले? बसलेलेच. डोळे बंद आहेत का चालू आहेत? डोळे बंद आहेत. का वयस्कर आहे? वयस्कर. हात किती आहेत? 4 दाखवतो. 4. हो. ओके. शंकर भगवान आहेत, कशावरून ओळखलं? रुद्राक्षाच्या माळा, भस्म आहे. भस्म आहे. ओके. रुद्राक्षाच्या माळा आहे. त्रिशूळ आहे का तर मागच्या हातात शंख आहे. शंकर.
हातात वस्त्र आहे कुऱ्हाडी कोराडी. ओके ओके. हातात तलवार आहे. बरं. दगडावर बसलेले. दगडावर बसले. हा. ओके. कपडे काय घातले? कपडे फक्त खाली हे घातलेले वस्त्र घातले, बाकी सगळं रुद्राक्ष. ओके. कसलं वस्त्र आहे पण ते? वस्त्र लोकरसारखं. लोकरसारखं म्हणजे चांबड्याचं? चांबडे. बरं. तुम्ही दर्शन घेतलं त्यांचं? हो. माझं जय श्री दादाजी सांगा शंकर भगवंतांना. असा एकदम निळा कलर येतो, एकदम जातो, एकदम काळा येतोय परत कलर. आणि चेहऱ्यामध्ये काय काय दिसतंय? चेहरा असे डोळे दिसत नाही, नुसतं चेहरा दिसतो आणि त्याची असं सावली कशी दिसते असं दिसतंय. कोणाची सावली? शंकराचं. ओके. काय काय दिसतंय शंकरांचं? ते वरती असतं ना हे आपली जटा. हा जटा आणि गळ्यात नाग. गळ्यात नाग. बरं ठीक आहे, तिथंच नजर व्यवस्थित ठेवा. काळं दिसतंय एकदम. दिसून जाईल दिसून जाईल. ते तिकडे वर्णन करो. और भी ध्यान कर रहे हैं, आँख बंद है, बाजू में त्रिशूल है, डमरू के ऊपर गदा है। अच्छा, डमरू भी है। हाँ। और गले में ये रुद्राक्ष है, गले में सांप भी है और उनका बाल बंधे हुए। बाल बंधे हुए हैं। अच्छा, बुढ़े है कि जवान है? जवान। तबीयत कैसी है? अच्छी है। अच्छी है। कैसे लग रहा है भगवान को देख के? अच्छा लग रहा है। उनको ओम नमः शिवाय बोलना, जय श्री दादाजी बोलना मेरा, और आशीर्वाद ले लेना। हात किती आहेत शंकरजींना? 2 आहेत. काय हातामध्ये कसे बसलेत? असे हे करून बसले तसे कठड्यावरती, शेजारी त्यांच्या पार्वती बसलेली. अच्छा, त्रिशूळ वगैरे काय आहे का त्यांचा? तेज आहे. कुणाच्या? तेज दोघांच्या चेहऱ्यावरती तेज. ओके, तेज आहे. हो. पार्वती माताजींनी काय वस्त्र परिधान केलेत? साडी आहे, सफेद साडी आहे, काठाची अशी म्हणजे बॉर्डर आहे. आणि यांनी ते अंगावरती हे घातलेले वाघाचं असतं ना, वाघाचं चामडं तशा टाईपचे, गळ्यातून असं अच्छा. याला गुंडाळलेलं कमरेला. हो. डमरू आहे, नंतर हे हातात त्रिशूल. डमरू आणि त्रिशूल. अच्छा, डमरू हातात आहे का त्या त्रिशूळला लावलेलं आहे? नाही नाही, डमरू हातात आहे. डोक्यावरती त्यांच्या शंकरांच्या? शंकराच्या डोक्यावरती असं चांद आकार आहे. बरं. केस बांधलेली आहेत. पार्वतीच्या डोकं हे केलेली, वेणी बांधलेली. तेज आहे चेहरे. पार्वती माताजींचं वय कसं आहे? तरुण आहे, म्हातारे आहेत, वयस्कर आहे, कसं आहे? नाही, मध्यम. अच्छा, मध्यम, 50च्या आसपास. ओके. पार्वती माता आहे त्या म्हणजे असं पाय पसरून बसलेले आहेत आणि असं मुकुट वगैरे त्याचे जे असतात घालतात ते तसं आहे. अच्छा, आणि गळ्याचा माळ वगैरे आहे. हां. आणि साडी आपली ती अशी हवानी कशा दिसतात ते पार्वतीने घेतलेली आहे. ओके. आणि ते शंकराच्या लेफ्ट साईडला बसलेले आहेत आणि असे पाय किंवा बरं बरं. साडीचा रंग कोणता आहे? लाल. लाल. त्याच्यावरती डिझाईन आहे का प्लेन आहे? थोडी डिझाईन आहे. ओके. आणि दुसरीकडे कोण बसलंय म्हटलं? म्हणजे शंकराच्या उजव्या साईडला बाळगणेश, ते बाळगणेश असा कार्टून किंवा फोटोजमध्ये तसे. अच्छा, तसे आहे. त्यांच्या अंगावर कपडे काय आहेत? नाही काय काय
डोक्यावर वगैरे मुकुट वगैरे का मोकळे आहेत तेच असे बांधलेले बाल गणेशचे. ओके. आणि त्यांच्या धोतरचा रंग कसा आहे? गणेशने जो घातलाय ते धोतर